नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मी बसले तिथे माझ्या मागे तुम्हाला वॉलपेपर दिसतं, ते वॉलपेपर बेडरूममध्ये मी लावलेले आहेत। कसे लावले तुम्ही मला नक्की सांगा। खालीवर कसे, सध्या मी एकाच भिंतीला लावलं आहे कारण आमचा टेरेस लीक असल्यामुळे ती भिंत खूप खराब झाली होती आणि कलर करायचं काय एवढं नक्की नव्हतं, म्हणून मी असे वॉलपेपर लावले। हे किचनमध्ये लावले। किचनमध्ये खूप जास्त हे लावल्याने उजेड येतो, नाही तर आधी थोडा किचनमध्ये अंधार यायचा। त्याच्यानंतरची ब्लू वॉलपेपर आम्ही दुसऱ्या बेडरूमला लावली आहे आणि त्यानंतर आले मी माझी सकाळची सगळी कामं करायला। सकाळी नाश्ता वगैरे सगळा झाला, प्राप्ती स्कूलला गेली, आता वरच जाणार आहे स्कूलला। त्यासाठी त्याच्या जेवणाची तयारी करायची होती। नाश्ता वगैरे सगळा करून झाला होता। एकूण रात्रभर पिऊन रिकामे ठेवलेले बॉटल ते सगळं मी भरत होते, धुवून ठेवले होते स्वच्छ, फक्त भरायचे बाकी होते। मग ते एक एक करून सगळे भरून घेतले आणि त्यानंतर जेवणाची तयारीला लागली होती। भाजी आणि चपाती झाली होती, फक्त वरण भात लावायचा होता। तर इथे वरण भात सुद्धा लावून घेतलेला आहे, भात लावलेला आहे। डाळ मी आधी भिजवून घेते, मुगाची आणि तुरीची डाळ अशी मिक्स डाळ बनवते। ठेवताना वेगळी वेगळीच ठेवते, भिजवताना मग एकत्र करते आणि मग भिजवते। आणि आता मी डाळीला फोडणी देत आहे। तेवढ्यातच आमच्याकडे वरच्या वहिनी राहतात, त्या आल्या होत्या। त्यांना नातू झाला होता आणि त्यांना इंजेक्शन द्यायचं होतं DCGचं, मग त्यांना कुठे द्यायचं होतं। मी त्यांच्याबरोबर बोलता त्यांना सांगत होते कुठे द्यायचं आहे ते, कसं द्यायचं ते। 11 दिवसाच्या पोहोचलं होतं, त्यांना असं माहिती नव्हतं आणि त्यांनी हॉस्पिटलला दिलंच नव्हतं आणि बाळ होऊन 5-6 दिवस झाले। मग ते त्यांना सगळं सांगितलं आणि ते बघा तुम्ही वरण मी फोडणीला टाकत आहे। तेवढ्यातच मध्ये बरंच सुद्धा येत होता, तो जेवून जातो, त्यामुळे माझी सकाळी प्रचंड घाई असते। सकाळचा नाश्ता आणि त्यानंतर लगेचच मला जेवणाला सुरुवात करावी लागते, कारण त्याची व्हॅन 11:40ला त्याची व्हॅन येते। तोपर्यंत मला त्याला जेवण तयारी करून पाठवायचं असतं। इथे तुम्ही बघा, आता तुम्हाला मी वरच दाखवते। आमची लाईट गेली होती आणि त्याला TV वगैरे काहीच नाही बघता येत होता, म्हणून तो कसा त्याचा एकटाच खेळत होता। आणि त्याने इथे त्याचे बंदूक लावले सगळे आणि मला बोलले, तर मम्मी तू हे सगळे बंदूक दाखव